असंतोष आहे, प्रचंड खतखती तुमच्याविषयी, सगळ्या पक्षात, तुमच्या सुद्धा स्वतःच्या. तुम्ही कधी नव्हे ते 6-7 गट केलेत तुमच्या याच्यात, एवढी प्रचंड मोठी खतखती. आणि का रुसतारे माझ्यावर, मराठीचे आमदार मंत्री खासदार का रुसतात माझ्यावर? काय चूक केली मी? आम्ही काय घोडं मारलं तुमचं? आम्ही गरिबाच्या लेकराला आरक्षण मागतो. तुम्ही सगळ्या भाजपचे आमदार, मराठीचे मंत्री यांनी त्या फडणवीस साहेबांकडे जाऊन बसलं पाहिजे, सांगितलं पाहिजे देणारे आरक्षण एकदाचं. मला काय नाव ठेवता? मी तुमच्या लेकरासाठी, तुमच्या कार्यकर्त्यासाठी भांडतोय, मराठ्यांच्या लेकराच्या कल्याणासाठी भांडतोय. मला काय नाव ठेवता? तुम्हाला जर बोलणं ऐकून घ्यायची तुमच्या क्षमता नसेल तर काम करून दाखवावं लागते, स्वच्छ वागावं लागतं. याला बोलन त्याला बोलन म्हणजे आम्हाला अंगावर घालता का एकामेकाच्या? हां, काय मी काय सुपारी घेणारा दिसलो का तुम्हाला? तुम्ही सांगता त्यालाच मी बोलायचं. मी माझ्या मनानं आंदोलन करतो, माझ्या मराठा समाजाच्या मनाने आंदोलन करतोय. मी कोणाच्या पक्षाचं, कोणाच्या नेत्याचं फित्याचं ऐकून करत नाही, कोणाची एवढी टप्पर बी नाही. हां, आपल्याला सांगून आंदोलन करून घ्यायची, कोणाची टप्पर नाही. आणि उगाच काहीतरी सांगायचं आणि काहीतरी गैरसमज पसरायचा, निर्माण करायचा, हे काम करायचं. आता मराठ्याला कळालं. हे त्याविषयी म्हणत होते 100% देवेंद्र फडणवीस येतात म्हणून लाडभाऊ आले. आता मराठ्याने ओळखलं हे किती चालू आहेत म्हणून. यांनी कसे मराठ्यात संभ्रम निर्माण केला. आता मराठे दाखवतात त्यांना आता कसं असतंय. माझं आणि त्यांचं काय, लाडभाऊचं माझं काय झालंय का? माझं म्हणणं काय आहे, तुम्हाला एवढं जरी कळलं देवेंद्र फडणवीस काय चीज आहे तरी बस. आणि तुम्हाला जर आमच्या मनातला गैरसमज काढायचा असला देवेंद्र फडणवीसविषयी, हे महत्त्वाचं स्टेटमेंट करतोय मी. तुम्हाला जर वाटत असेल आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल गैरसमज झालाय, पुन्हा जर तुम्हाला तेच वाटत असेल तर तुम्ही मागण्याची अंमलबजावणी करा. तुम्हालाच कळन गैरसमज आहे का नाही. एकदा जर त्यांनी आमच्या मागण्या मंजुऱ्या दिल्या, आम्हाला काय करायचं त्यांच्याविषयी बोलून? का बोलायचं आम्ही? पण त्यांना मराठ्याला नाही द्यायचं, त्यांना ओबीसीच्या पाहुण्याला द्यायचं. पण आम्हाला फक्त म्हणायचं सोयरे बसत नाहीत. ओबीसीचे सोयरे नाही बसलेत. कोण बसले रे? ओबीसीच्या सोयरे नाहीत तर कोण येते? 180 जाती होत्या 1967ला. आज त्या पावणे 400 झाल्यात. सोयरे नाहीत तर कोण? त्यावेळेस घातलेली माळी समाजाची जात, उदाहरणार्थ देतोय, तसं सगळ्या जाती धरा. त्यांचं रक्ताचं आहेत का नातं? बाकीचे घातले 6 जाती, त्या फुलमाळी बेलमाळी नंतर ज्या घातल्यात, हे रक्ताचे आहेत का? संबंधींचे भावकी आहे का यांची? एक माळी पहिल्यांदा घातला, बाकीचे आलेले 5-6 हे सोयरे नाहीत तर कोण आहेत त्यांचे? आम्हालाच आईकडची जात जमत नाही, सगळे सोयरे जमत नाहीत. त्यांचे सगळे सोयरे नाही गेलेत. कोण गेले? कोण गेलंय? फक्त त्यांची पोटजात उपजात म्हणून घातलंय त्यांना आत. मग मराठीची पोटजात कोण बी होत नाही का? त्यांना जेव्हा रूल आहे तेव्हा आम्हाला कसं काय नाही? तुम्ही सगळे त्यांचे सोयरे घातले. मराठ्यांनो सावध व्हा. हे त्यांना आरक्षण खोटं दिलंय, बोगस, फक्त मतासाठी. मत यांचं सगळं आरक्षण खोटं आहे, सगळं उडत आहे ओबीसीचं. का सरकार उडवत नाही? मराठ्यांनी समजून घ्या. कारण यांना वाटतं ओबीसी मतदान करणार नाही म्हणून त्यांनी तसं टिकेलं. ते खोटं असू. आणि आपल्याला का भेट नाहीत तर ओबीसी सारखं आपण त्यांना पाडीत नाहीत म्हणून तुमच्या लेकराचं कल्याण होईना. ते ओबीसीचं आरक्षण खोटं हे सरकारला माहिती, फक्त मत निवडणुकीत देतात म्हणून दिलंय, विरोधात जाणार नाहीत म्हणून दिलंय. आणि आपले मराठी आपण त्यांनी आपल्याला नाही देऊन बी त्यांनाच मतदान करतो म्हणून ते आपल्याला भ्यानात. त्यांना जर एकदा कळालं मराठ्यांचे मतं आपल्याला नाही, तुम्हाला सांगतो मराठ्याच्या मागे ते आरक्षणच नाही, काही घेऊन पळणार. खोटं आरक्षण, बोगस आरक्षण दिले ओबीसीला सगळं. कारण पोट जाती उपजाती घालताच येत नाहीत. सोयरे कसं काय घातली? रक्ताच येत कधी? आम्ही अरे एका गावात 8-9 एकत्र असलेले देण्यात पुतण्याला दिलंय आणि त्याच्या भावाला द्यायना. बघा
आणि यांनी पोटजाती उपजाती म्हणून 1994ला सगळे पाहुणेच घातले त्यांचे.